आई तू पाहिलंस का? रश्मी वहिनीची बॅग किती फुगलेली आहे. असं काय काय भरून घेऊन जाते की बॅगचं चेनही नीट लागत नाही. अंतराने गायत्रीजींना कुजबुजून सांगितलं. तर आधीच वैतागलेला गायत्रीजींचा संताप आणखीनच वाटला. काय सांगू बाळा, जवळजवळ प्रत्येक वेळी असंच होतं. ही जेव्हा माहेरी जाते तेव्हा तिची बॅग कायम भरलेली असते. माहीत नाही काय काय सामान इकडून घेऊन जाते आणि जेव्हा तिकडून येते तेव्हा मात्र बॅग एकदम हलकी असते. तिच्या माहेरून जरासे फळं किंवा फार तर थोडी मिठाई, त्याशिवाय काहीच येत नाही. पण गायत्रीजींना कुठून समजणार की रश्मीने माहेरून आणलेल्या वस्तू आईजी आणि अंतरा डाऊन मार्केट म्हणत एका बाजूला ठेवून द्यायच्या. म्हणूनच रश्मीने आपल्या आईबाबांना सांगून ठेवलं होतं की सासरच्या लोकांसाठी कपडे किंवा कोणतंही सामान पाठवायचं नाही. त्यामागे आणखी एक कारण होतं. एकदा तिने स्वतः पाहिलं होतं की तिच्या माहेरून आणलेल्या नवीन कपड्यांनाही सासूबाईंनी तिच्यासमोरच कामवाल्या बाईला देऊन टाकलं होतं. त्याच दिवसापासून तिने माहेरहून कोणासाठीच काही आणणं सोडलं होतं. तेवढ्यात रश्मीच्या कानावर तिच्या नणंदेचा आवाज पडला. आता मागच्या आठवड्यातच तर वहिनी माहेरी गेल्या होत्या, मग आता इतक्या लवकर परत कशाला जात आहेत? अंतराने जणू आज आईच्या संतापाला अजूनच उकसवायचं ठरवलं होतं. अगं मी तर आधीपासूनच म्हणत होते की पवनचे लग्न लोकल मुलीशी करू नका, पण जेव्हा तुम्ही माझं ऐकलं नाही, आता मात्र भोग भोगायचे मला लागतात. गायत्रीजींच्या मनातला सगळा राग एकदम बाहेर फुटला. अगं या घरातलं सामान उचलून माहेरी नेत असेल, अजून काय? गरीब आई वडील आहेत, त्यांच्यासाठी हीच सगळी दुनिया आहे. बाकी भाऊ बहीण तर अजून लहान आहेत. कोण जाणे बॅगेत तांदूळ, डाळ, मसाले, लोणचं सगळं भरून नेत असेल. एकदा तिची बॅग उघडून तपासली पाहिजे. इकडे रश्मी सासू नणंदेच्या या बोलण्याने अनभिज्ञ राहून लवकरात लवकर स्वयंपाकाचं काम आटपण्यात गुंतली होती. पण सासू नणंदेच्या त्या टोमण्यांनी तिचे हात थबकले आणि डोळे पाणावले. मनात आलं, आता जाऊन यांना धडाधड सुनवून द्यावं किंवा तडक माहेरी निघून जावं. पण ती एकटी माहेरी जाऊ शकत नव्हती, कारण इथेही तिच्यावर निर्बंध होते. गायत्रीजींचा आदेश होता की घरची सून मूर्खासारखी माहेरी पळत जायची नाही. कोणीतरी तिला न्यायला आलं तरच ती जाऊ शकते. म्हणूनच थोड्याच वेळात तिचा लहान भाऊ तिला न्यायला येणार होता. त्याच्या येण्याची वाट बघूनच ती माहेरी जाऊ शकणार होती. नाहीतर सासूबाईंचे उपदेश सुरू झाले असते. बघा हां, ही सून माहेरून न्यायला कोणीच येत नाही, म्हणूनच तिने माहेरी सांगून ठेवलं होतं की कोणी ना कोणी न्यायला नक्की यावं. रश्मीचे बाबा त्यावेळी ऑफिसमध्ये होते आणि तिचा लहान भाऊ अमन सायन्सचा विद्यार्थी होता. सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत त्याचे प्रॅक्टिकल असायचे. त्यानंतरच तो बहिणीला न्यायला येऊ शकत होता. खरं तर रश्मीच्या धाकट्या बहिणीचा साखरपुडा होता आणि ती फक्त 1 दिवस आधी माहेरी जात होती. खूप प्रयत्नांनंतर तिने सासूबाईंना पटवलं होतं की ती फक्त एका दिवसासाठी माहेरी राहणार आहे आणि दुसऱ्या दिवशी परत येईल. पण गायत्रीजींनी आपल्या सासूगिरीचा हुकूम जारी करताच सांगून टाकलं, सुनबाई रात्रीचं जेवण बनवून जा आणि उद्यासाठी भाजी चिरून फ्रीजमध्ये ठेव. अंतराकडून जास्त काम होणार नाही, त्यामुळे स्वयंपाकाचं सगळं मोठं काम आजच उरकून घे. आपण उद्या संध्याकाळी साखरपुड्याला जाऊ, तेव्हा तूही आमच्यासोबतच निघून ये. पण आईजी तिथेही उद्या खूप कामं असतील. जर मी साखरपुड्यानंतर लगेच परत आले तर काही कामं बाकी राहील. वहिनी सध्या गरोदर आहे आणि माझी धाकटी बहीण सिया फारसं काही सांभाळू शकत नाही. आई एकटी किती करणार? त्यामुळे मला उद्या रात्री ही माहेरी थांबावं लागेल. हे ऐकताच गायत्रीजींची कुजबूज सुरू झाली. अहो बघा, काय विचित्र गोष्ट आहे. मग घरात लोकल सून असल्याचा काय फायदा? जर ही 3-4 दिवस माहेरी राहायला जाणार असेल तर? पवनसाठी तर अहमदाबादचे नाते योग्य होते. अगं बाजूलाच माहेर आहे तुझं, सकाळी जाणे संध्याकाळी परत ये. ही तर वेगळीच समस्या आहे. बराच वादविवाद झाल्यानंतर अखेर रश्मीच्या पतीने आणि गायत्रीजींच्या मुलगा पवननेच पुढे येऊन तोडगा काढला. असं करूया, साखरपुड्यानंतर अंतरा, तुम्ही आणि बापूजी घरी परत या आणि रश्मी रात्री माझ्यासोबत येईल. गायत्रीजींनी ही गोष्ट मान्य केली. एकतर पवनचं म्हणणं ताकीर्द होतं आणि दुसरं म्हणजे त्या आपल्या मुलाच्या नजरेत वाईट ठरू इच्छित नव्हत्या. हाच प्रकार नेहमी घडायचा. रश्मीला माहेरी जायचं असलं की तिला फक्त 2-3 तासांसाठीच परवानगी मिळायची आणि लवकर परत येण्याची अपेक्षा केली जायची. सणावारालाही ती सकाळपासून संध्याकाळपर्यंतच माहेरी राहू शकायची, त्याहून जास्त नाही. आणि वरून तिच्या सासूबाईंची अपेक्षा असायची की जर ती 2-3 दिवस माहेरी राहिली तर परतताना तिथून भेटवस्तू, कपडे, मिठाई घेऊन यावं. सासूबाईंच्या या दुपटप्पी मानसिकतेने रश्मी फारच त्रस्त होती. पण एक गोष्ट नक्की होती, पवन तिला खूप प्रेम करत होता. पवनच्या पसंतीमुळेच ती त्या घराची सून झाली होती. कदाचित हीच गोष्ट गायत्रीजींना खटकायची. त्यांना अजिबात पटलेलं नव्हतं की हुंडा देणाऱ्या अहमदाबादच्या गीताला सोडून पवनने रश्मीशी लग्न करण्याचा विचार का केला. बरं हे तर एक वेगळंच प्रकरण होतं. पण दुसरी मोठी समस्या म्हणजे लोकल सून असल्यामुळे रश्मी आपल्या माहेरी मोकळेपणाने राहू शकत नव्हती. आणि वरून आरोप होत असे की ती सासरचं सामान माहेरी पोहोचवते. प्रत्यक्षात सत्य वेगळंच होतं. रश्मीच्या माहेरी मोठं 2 मजली घर होतं. घराच्या मोठ्या गच्चीवर कपडे नीट उन्हात वाळत घालता यायचे, पण सासरच्या फ्लॅटच्या छोट्याशा बाल्कनीत कपडे नीट वाळायचेही नाहीत. त्यामुळे आपले कपडे घेऊन ती माहेरी जायची आणि यावरून तिच्या सासू नणंदेला वाटायचं की ती सासरचं सामान तिकडे नेत असेल. पण आता रश्मीचे हात झपाट्याने चालू लागले होते.
रश्मीला थोड्याच वेळात माहेरी रवाना व्हायचं होतं, पण तिच्या मनात एकच वेदना होती. माहेर जवळ असल्यामुळे तिला तिथे जास्त दिवस राहण्याची संधी कधीच मिळाली नाही. म्हणतात ना, परिस्थिती कायमस्वरूपी एकसारखी राहत नाही, वेळ बदलतोच. काही वर्षांनंतर रश्मीच्या मोठ्या भावाची बदली बंगळूरला झाली. त्याच दरम्यान तिचे वडीलही निवृत्त झाले आणि छोटा भाऊ इंजिनिअरिंगसाठी पुण्याला गेला. पण तिचे आईवडील मुलाच्या आग्रहाखातर बंगळूरला जाऊन राहिले. आता परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. रश्मीचे माहेर लोकल राहिले नव्हते. तिला जर आईवडिलांना भेटायचं असेल तर तिला लखनौहून बंगळूरला जावं लागायचं आणि कमीत कमी 7-8 दिवस राहून परत यावं लागायचं. आता तिच्या सासूबाईंना काही बोलता येत नव्हतं. बंगळुरू काही लोकल नाहीये, जो सकाळी जाऊन संध्याकाळी परत यावं. आता अंतराचेही लग्न होऊन ती सासरी गेली होती. सासू सासरे आता वृद्ध झाले होते आणि सासूचा स्वभावही पूर्वीसारखा तापट राहिला नव्हता. वेळ आणि परिस्थितीनं त्यांनाही मवाळ केलं होतं. या वर्षांत सासूसून एकमेकींना अधिक समजून घेऊ लागल्या होत्या. पूर्वी जी सासू रश्मीच्या लोकल माहेरपणावर टोमणे मारायची, तीच आता म्हणायची, "बरं झालं गं, तुझं माहेर इथेच होतं. निदान सकाळी जाऊन संध्याकाळी परत तरी यायचीस. आता 7-8 दिवसांसाठी जातेस, तेव्हा माझी अवस्था खराब होते." हे ऐकून रश्मी फक्त हसून राहायची आणि मनात विचार करायची, वेळ बदलायला वेळ लागत नाही. आता तिच्या सासूबाईंनी कधीच तिच्या भरलेल्या बॅगेकडे लक्ष द्यायचं सोडून दिलं होतं. कारण आता त्यांना समजलं होतं की रश्मी या घराची सून आहे आणि एक सून दोन्ही घरांचा मान राखते. मात्र या बदलामागे अचानक झालेला चमत्कार नव्हता. झालं असं होतं की अंतराचेही लग्न एका लोकल घरात झालं. तिचे सासरेही जवळच होते. ज्या अडचणी आधी रश्मीला सहन कराव्या लागल्या, त्याच आता गायत्रीजींच्या मुलीला अंतराला सहन कराव्या लागत होत्या. मुलीच्या दुःखातून गेल्यावरच सासूला आपल्या सुनेचं दुःख समजलं. तर मित्रांनो, मला आशा आहे की ही कहाणी तुम्हाला आवडली असेल. कृपया व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. चला भेटूया पुढच्या कहाणीत. धन्यवाद.